पूर्वेकडचे जे देश आहेत ते अध्यात्म आहेत आणि जे पश्चिमेकडचे देश आहेत ते विज्ञान. पोथी पडी पडी जगमुआ पंडित भयानक होय, ढाई अकर प्रेम का पडेसो पंडित होय. तर त्या प्रवासाचे तुम्ही मालक होऊ नका, तुम्ही सहकारी व्हा, त्याला सपोर्ट करा त्याच्या जर्नीमध्ये. जग हे 2 गटामध्ये विभागलेलं आहे, एक आहे विज्ञान आणि एक आहे अध्यात्म. एखादा मुलगा शांत आहे तर त्याला कॉम्पिटिशनमध्ये लावून त्याची सहजता बिघडू नका. आणि अर्थात प्रेमाचं तर खूप जास्त महत्त्व आहे. कुठल्याही मुलीनं पण हे बघावं की तिला एखादा मुलगा लाईक का करतोय, तर ती फक्त सुंदर आहे म्हणून लाईक करतोय का ते एक माणूस म्हणून, किंवा तिच्यातला असा कोणता गुण आहे की जो लाईफ टाईम तो तिच्यासाठी त्या गोष्टीसाठी लाईक करत राहील तिला. करिअर निवडताना लोकांनी किंवा मुलांनी विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? आपल्या संस्कृतीमध्ये पहिलं हे सांगितलं जातं की चूक नाही करायची, आणि जर चूकच नाही केली तर मग कसं होणार? भारतात एज्युकेशन सिस्टीमवर तुमचं काय म्हणतं? आत्ताच्या पिढीला कुठं जायचं आहे, का जायचं आहे आणि कसं जायचं आहे, ह्या 3 प्रश्नांची उत्तर शोधणं गरजेचं आहे. विज्ञान आणि अध्यात्माचा संगम म्हणजे वंडर किड्स स्कूल आहे. नमस्कार. आज मी संभाजी झिमरे सर यांच्याशी गप्पा मारतोय. सर वंडर किड्स म्हणून एक कराडमध्ये स्कूल आहे, त्याचे डिरेक्टर आणि फाउंडर आहेत. सो लेट्स गेट इन टू द पॉडकास्ट. सो पहिलाच प्रश्न सर, ॲक्च्युली खरं तर अभिनंदन, तुम्हाला रिसेंटली सकाळचा मुरलीधर मोहोळ सरांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. पहिलंच तर एक त्या पुरस्काराबद्दल सांगा. सो कुठला आणि कसा, काय पुरस्कार आहे तो? सकाळ हा न्यूजपेपर आहे, त्यांचं दरवर्षीचा एक गौरव गाथाचा एक कार्यक्रम असतो. तर त्यामध्ये ते सातारा, सोलापूर, संभाजीनगर अशा 3 जिल्ह्यामधूनचा हा या वर्षीचा कार्यक्रम होता. या 3 जिल्ह्यामधून यशस्वी उद्योजक असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले लोकांना ते ज्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्या क्षेत्रामध्ये ते त्याचा गौरव करतात. आणि तो तर ह्यामध्ये आपल्या कराडामधून आपल्या शाळेचं नाव आलेलं होतं. आणि मला याबद्दल काही कल्पना नव्हती. ॲक्च्युली सकाळचे जे संपादक आहेत ते मला स्वतः येऊन भेटले आणि सुरुवातीला काय माहीत नव्हतं, की फक्त ते म्हणाले की आम्ही तुम्हाला ॲप्रिशिएट केले आणि आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि त्यांना खूप आवडली ती शाळा आणि ते म्हणाले की या पुरस्कारासाठी तुमचं नाव आम्ही वरती पाठवलेलं आहे सर म्हणून. तर थँक्स सगळ्या टीमसाठी. ग्रेट. आणि खूप छान पुरस्कार सोहळा झाला. तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला बघितलं त्या सगळ्या गोष्टी. अर्थात मुरलीधर मोहोळ सरांच्या हस्ते ते मिळाले. ग्रेट. तर ॲक्च्युली कॉंग्रॅच्युलेशन्स टू वंडर किड्स अँड यू, की असा खूप छान पुरस्कार सकाळचा पहिल्याच वर्ष. आपलं किती वर्ष झाली किंवा किती महिने झाले सुरू होऊन वंडर किड्स? वंडर किड्सचं हे 2रं वर्ष आहे आणि 2ऱ्याच वर्षी हा पुरस्कार मिळालेला आहे. ग्रेट. सो पहिलाच महत्त्वाचा प्रश्न की वंडर किड्स काय आहे नेमकं? या प्रवासाची सुरुवात करताना म्हणजे मला नेहमी एक प्रश्न पडायचा की प्रत्येक धर्माचं एक मंदिर आहे, जसं की मुस्लिमांचं मस्जिद आहे, हिंदूंचं हे मंदिर आहे किंवा ख्रिश्चन लोकांचं चर्च आहे. पण एक मंदिर जे जगाला अपेक्षित आहे ते म्हणजे मानवतेचं मंदिर. हे मंदिरच नाही. आणि माणूस ही एक जात आहे आणि त्या संपूर्ण मानव जातीचं पण एक मंदिर असायला पाहिजे. आणि हे असं डोळ्यासमोर ठेवून मला असं वाटलं की माणूस हा जन्माला येताना माणूस म्हणून येतो आणि त्याचा आत्मा आणि शरीर नैसर्गिक असतं, पण त्याचं मन हे समाज घडवतो. आणि जन्माला आल्यापासून मग त्याला ते सुरुवातच होती, कुठली भाषा बोलायची, काय आचरण करायचं, हे ते. तर एक असं डोक्यामध्ये होतं की एक मानवतेचं मंदिर. आणि मग मी असा थोडासा विचार केला की छोट्याशा लेवलला आपल्याला काय करता येईल. आणि म्हणून मी वंडर किड्स ह्या शाळेचं मंदिर, शाळा ही एक मंदिरच आहे आणि मानवतेचं मंदिर म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो आणि आपल्याला हवं तसा मानवतेचा धर्म शिकवू शकतो. ह्यासाठी वंडर किड्स सुरू केलं. आणि हे करत असताना थोडासा अभ्यास केलेला. त्या अभ्यासाअंती हे जाणवलेलं की संपूर्ण जग हे 2 गटामध्ये विभागलेलं आहे, एक आहे विज्ञान आणि एक आहे अध्यात्म. तर आपले पूर्वेकडचे जे देश आहेत ते अध्यात्म आहेत आणि जे पश्चिमेकडचे देश आहेत ते विज्ञान. आणि ते विज्ञानामध्ये इतके पुढं गेलेले आहेत की त्यांना कुठे थांबायचं हे कळत नाही, कारण की अध्यात्माची कमी आहे. आणि मग मला असं वाटतं की जग हे संपूर्ण 2 गटामध्ये असं विभागले की विज्ञान आणि अध्यात्म.
आणि भारतामध्ये त्याचा उत्तम संगम आपल्याला करता येईल, कारण की भारत हे अध्यात्मानं पुढं गेलेला देश आहे आणि आपल्याला विज्ञानाची जर जोड मिळाली तर कदाचित आपण महासत्ता होऊ शकतो भविष्यामध्ये लवकरात लवकर. आणि हे विज्ञान आणि अध्यात्माचा संगम म्हणजे वंडर किड स्कूल आहे. आत्ताचं जर तुम्ही बघितलं तर त्याला फक्त आपण शिक्षण नाही केलेलं, तर विज्ञान आणि अध्यात्म वंडर किडची ओळख भविष्यामध्ये हीच राहील की आपण दोन्हीही गोष्टी गरजेच्या आहेत आपल्याला. आता आपण बघतोय की जग आता महायुद्धाकडे जात आहे, तर जे रशिया असेल, अमेरिका असेल, हे सुपर पॉवर कंट्रीज आहेत, पण रशियानं आता आपण बघितलं की युक्रेनवरती युद्ध कुठं थांबवावं हेच कळेना झाले, पण परत भारतासारख्या देशांनी मध्यस्थी करून ते थांबवलं असं आहे. पण तिकडच्या लोकांना अध्यात्माची कमी आहे आणि आपल्याला विज्ञानाची कमी आहे. तसं मला वाटतं की वंडर किड्समध्ये हे दोन्ही गोष्टी आपण करू शकतो. अविनाश धर्माधिकारी सर माहिती असतील? हो, आहेत. त्यांनी खूप छान सूत्र दिलंय, सायन्स प्लस स्पिरिच्युअलिटी. येस. ओम इज इक्वल टू MC स्क्वेअर. बरोबर. छान आहे की ओम इज इक्वल टू MC स्क्वेअर. बरोबर. आइन्स्टाईनचं सूत्र आहे की एनर्जी इज इक्वल टू बरोबर MC स्क्वेअर. दॅट्स ग्रेट. सो इंग्रज भारतात आले आणि त्यांनी खूप कमी संख्येने आले, एवढे की जे लोकमान्य टिळकांचं वाक्य नाही का, आपण सगळे मिळून थुकलो तरी ते वाहून जातील, एवढ्या कमी संख्येने. बरोबर. पण ते जिंकू शकले, गुलाम करू शकले, त्याच्या मागे ती टेक्नॉलॉजीच होती ज्याचा तुम्ही उल्लेख केला. आणि खूप गरजेची आहे ती टेक्नॉलॉजी माहिती करून दिलं. ते एस्ट्रॉनॉमी बघत होते आणि आपण इथं एस्ट्रॉलॉजीच पडलो होतो. हां, त्यामुळे ते होते की आपला पारतंत्र्यात गेलं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि वंडर किड्स करते, दॅट्स ग्रेट. त्याच्यामध्ये आता तुम्ही जसं म्हणाला की पारतंत्र्यामध्ये आपण होतो, तर आपण आपल्या लहान मुलांना नेहमी सांगतो की आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं, पण आम्ही जरासं उलटा प्रवास करतोय इकडं की आपण पारतंत्र्यात कसं गेलो, का गेलो हे मुलांना सांगणं गरजेचं. स्वातंत्र्य कसं मिळालं त्यापेक्षा पारतंत्र्यात का गेलो. तर असं आहे की परत एकदा मी असं म्हणेन की एकतर चांगली लोक आहेत आणि एकतर वाईट लोक आहेत, आणि ही वाईट लोक छाताडावर बसलेले आहेत आणि चांगली लोक इतकी चांगले आहेत की ते छाताडावर बसलेल्या लोकांना खाली पण ये म्हणत नाहीत असे, आणि वाईट लोक दुसऱ्यांच्या छाताडावर बसलेले आहेत. तर हे कुठंतरी बदलायला हवं. ॲब्सोल्युटली राईट. मानवतेचं मंदिर वगैरे ह्याची का गरज आहे सध्या, म्हणजे हे का जाणवलं की ओके दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाऊ टू एस्टॅब्लिश वंडर किड्स, आणि अर्थातच ती जाणवते, बट आय वॉन्ट टू नो फ्रॉम की व्हाय इट इज इम्पॉर्टंट. हेच कारण आहे की आत्ता वंडर किड्स म्हणजे मी ॲक्च्युली 10-1 वर्ष कोचिंग क्लासेसमध्ये काम केलेलं आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये पण काम केलेलं आहे मी. तर बऱ्यापैकी मुलं 5वी 6वी 7वीला कळती असतात, त्यावेळेला त्यांना शिक्षण देणं म्हणजे थोडंसं सोपं वाटतं ह्या गोष्टी. पण आत्ता वंडर किड्समध्ये काम करत असताना असं लक्षात येतं की वंडर किड्स एक जबाबदारी आहे, कारण की तुम्ही उद्याच्या भारताचं भविष्य डायरेक्ट तुमच्या हातात आहे. आणि वंडर किड्सला दुसऱ्या वर्षी जर का कुठल्या पुरस्कारानं सन्मानित करू शकले तर कदाचित हा पुरस्कार मला असं वाटतं की निसर्गानं सकाळ टीमला पाठवलं माझ्याकडं. आणि कारण की निसर्ग निर्मितीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करताय तुम्ही, कारण की हे जे उद्याची मुलं आहेत की त्यांना आपण जर का प्रेम असेल, कृतज्ञता असेल किंवा सहजपणा जीवनाचा जर शिकवत गेलो तर कदाचित त्यांचा एक फाउंडेशन चांगला बनेल की ज्याच्यावरती आपण उद्याचा भारत घडवू शकतो. ग्रेट. दॅट्स व्हाय वंडर किड इज दिस मच इम्पॉर्टंट राईट नाऊ. ओके, तुम्ही म्हटला की 10 वर्ष झालं कोचिंगमध्ये आहात. सध्या खूप महत्त्वाचा विषय एकूण जगाला भेडसावतोय तो म्हणजे पॅरेंटिंग. हां, म्हणजे ज्याच्यावरती खरं तर देश आपण म्हटलं तर देशाचं एक युनिट म्हणू शकतो, एक फंडामेंटल युनिट. जसं आपल्या शरीराची पेशी असते तसं देशाचं फंडामेंटल युनिट एकूण कुटुंब आहे. ते खूप डिस्टॉर्ट होत जाते. कुटुंब व्यवस्थेकडे तर येऊतच, पण पॅरेंटिंग त्यातला खूप महत्त्वाचा विषय. तर याकडे कसं बघता सध्या की पॅरेंटिंग काय किती चुकतंय सध्या? पॅरेंटिंग मी असं म्हणतो की जर छोटंसं एखादं रोपटं जर ते लहान बाळ आहे तर पालक जे संस्कार करतात ती जमीन बनेल. ती जमीन असायला पाहिजे की ज्या जमिनीमध्ये ते बाळ त्याचे बीज रोवल. बरोबर. तर ती जमीन संस्कार हे ती जमीन आहे आणि पालक हे आकाशासारखे आहेत की त्याच्याकडे ते प्रेरणा म्हणून ते वाढत जाईल. तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की आपण बघितलं पाहिजे. आणि मुलांना मी परत म्हणेन की मुलांना जे आजूबाजूला वातावरण आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत
तर पालकत्व म्हणजे काय, तर तो मुलगा एका प्रवासाला आलेला आहे, जन्माला येतानाच काहीतरी प्रवास आहे त्याचा, तर त्या प्रवासाचे तुम्ही मालक होऊ नका, तुम्ही सहकारी व्हा, त्याला सपोर्ट करा त्याच्या जर्नीमध्ये. एखादा मुलगा शांत आहे तर त्याला कॉम्पिटिशनमध्ये लावून त्याची सहजता बिघडू नका, मला असं वाटतं. आणि ह्याच्यामध्ये आपण मुलांना जर का प्रेम दिलं किंवा त्यांना अटेन्शनची खूप गरज असते लहान मुलांना. तुम्ही कधीही बघा की घरी पाहुणे आले तर आई ओरडून सांगते की बाळा शांत बस, पाहुणे आलेत घरी, पण हे त्याला नाही आवडत. आणि अटेन्शन हे जगामध्ये कोणाला नको असतं. आपल्यालाही अटेन्शन जर कोण देत नाही म्हटलं की आपल्याला इन्सल्टिंग वाटतं. आणि लहान मुलांना तेच हवं असतं की अटेन्शन हवं असतं त्यांना, आणि त्या अटेन्शनमध्ये ते विद्रोह करायला चालू करतात. मग फॉर एक्झाम्पल पाहुणे आलेले आहेत घरी आणि आपण म्हणतो की बाळा असं नाही करायचं, तसं नाही करायचं, आणि नेमकं पाहुण्यांच्या समोरच बाळ जे करायचं ते करतं. आणि त्याला हे पण माहीत असतं की पाहुण्यांच्या समोर आई मारणार नाही, आपल्याला जे जे पाहिजे ते काढून घेऊया कारण की पाहुणे आहेत ना समोर. बाळ हुशार असतात. किंवा तुम्ही बाजारमध्ये जरी गेला तरी लहान बाळ तुम्हाला रस्त्यावरच काय अशा गोष्टी मागल जे घरात नाही मागणार पण रस्त्यावर मागल. किंवा एखाद्या दुकानात जरी गेला तरी दुकानदाराचं सगळं लक्ष तुमच्यावर कमी आणि बाळाला काय पाहिजे हे मागत असं विचारतो तो. का तर त्याला पण माहीत असतं की इथं तो बांधील आहे पप्पा त्याचा, त्यामुळे बाळाला जास्त विचारूया काय पाहिजे ते. अटेन्शन मुलांना यासाठी हवं असतं की त्यांना सुद्धा एक हक्काचं जग हवं असतं, की त्यांना ते जसे आहेत तसे स्वीकारणारं कोणीतरी असं ठिकाण आहे, किंवा त्यांचा ऐकणारं सुद्धा असं काहीतरी स्वातंत्र्याचं ठिकाण आहे की ते जसे आहेत तसं त्यांना ऐकलं जाते. अदरवाईज मुलं ज्या वेळेला कुठल्या अडचणीत असतील त्यावेळेला त्यांना जर असं फील नाही झालं की आपल्यासाठी एक असं हक्काचं ठिकाण आहे की जिथं आपलं ऐकलं जातं, तर जर तसं असेल ठिकाण तरच मुलं येऊन बोलतील ना तुमच्याशी. जर नसेल तर मग मुलांना हे डोक्यात बसतं की नाही ओरडा खायला लागेल, मग ते खोट्यापणाचा आधार घेतात आणि ती स्वतःच्या आतल्यात घुटमटत राहतात. तर मला असं वाटतं की मुलांच्या या जर्नीमध्ये पालकांनी, मी जसं सांगितलं की आकाशासारखं असायला पाहिजे, की पालक इन्स्पिरेशन असायला पाहिजेत मुलांचे. आणि एखाद्या वेळेस लहान बाळाच्या पाठीवरून हात फिरवणं, डोक्यावरून हात फिरवणं, मी तुझ्यासोबत आहे, किंवा त्यांना ऐकणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण आपली स्वप्न जर त्यांच्यावरती लादायला लागलो, आपली अधुरी स्वप्न त्यांच्यावरती लादून त्यांच्यामधून पूर्ण करण्याचा आत्ता एक जगामध्ये बरेचसे पालक असे आहेत की ते तसा प्रयत्न करतात, पण हे साप चुकीचं आहे. कारण की त्या मुलाला ॲज इट इज जर आपण स्वीकारत नाही तर त्याच्यावरती खूप मोठा अन्याय. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईननी एक दिवस असं म्हणालेले की जर मासा, कासव आणि माकड ह्यांची झाडावर चढायची शर्यत लावली तर त्यामध्ये प्रथम क्रमांक माकड येतं, बाकीचे मूर्ख आहेत. हे म्हणणं चुकीचं आहे, माशाला पाण्यामध्ये सोडा. तर आपण या जर्नीमध्ये एक सृजक पालक म्हणून काम करणं खूप गरजेचं आहे असं वाटतं मला. ग्रेट, खूप छान. असं वाटतं का की ह्या पॅरेंटिंगकडे बघताना की मुलांचा पालकांविषयीचा विश्वास कमी होत चाललाय? उदाहरणार्थ की समजा मी 10वी-12वीतला एक मुलगा आहे, त्याला एखादी मुलगी आवडते किंवा त्याचं काहीतरी सॉरी बाहेर काहीतरी त्याचं काहीतरी म्हणू शकतो की भांडण झालंय कोणाबद्दल, तर मित्राला सांगितलं जातं पहिल्यांदा ना की आई वडिलांना. म्हणजे ते मित्र फार जवळचे वाटतात त्यावेळी, किंवा हे अशा सिच्युएशनला तिथं की आई वडील वाटले पाहिजेत. सो असं वाटतं का की विश्वास कमी होत चाललाय? नक्की. कारण की पालक, आई वडील, भाऊ बहीण म्हणजे पालक एक आई वडील पण असू शकतील किंवा भाऊ बहीण पण असतो, पण ह्याच्यामध्ये नातं तेव्हा घट्ट होईल ज्यावेळी त्याच्यामध्ये मित्रत्वात येईल. म्हणजे की एक वडील पण चांगले मित्र असू शकतात, आई पण असू शकते, बहीण पण असू शकतो, भाऊ पण असू शकतो. आणि ह्याच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण होणं खूप गरजेचं आहे. कारण की आपल्याला प्रत्येक वेळेला आपला धर्म, आपल्या धर्मातले जे टीचिंग्ज आहेत हे प्रत्येक वेळी गरजेचं नसतं. एक माणूस पण आहे आणि त्या माणसाच्या गरजेनुसार किंवा त्याच्या वाढत्या वयानुसार त्याच्या शरीरामध्ये ज्या हार्मोनच्या डेव्हलपमेंट होत आहेत किंवा त्याच्या शरीराची वाढ होत्या, या अकॉर्डिंगसुद्धा त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की हे गरजेचं, कारण की मुलं ॲट द सेम टाईम तुम्ही काय बोलता हे ऐकत नाहीत, तुम्ही काय वागता हे सुद्धा बघत असतात. कारण की तुम्ही सतत जर सल्ले आणि उपदेश देताय आणि एका बाजूला तुमचं बिहेविंगच वेगळं आहे पूर्णपणे. आणि आई जर वडिलांच्या बरोबर भांडत असेल तर तिला अधिकार नसतो की भावानं बहिणीवर भांडू नये हे सांगायचा. मुळात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचे जे घरातलं वातावरण आहे खूप मॅटर करतं. जर आपण पालक म्हणूनच कोणाचा द्वेष करत असेल तर ते मूल पण पटकन शिकतं त्या गोष्टी. तर त्या आजूबाजूला जे निरीक्षण करतात आणि त्या गोष्टी शिकतात,
तर सरळ हा हिशोब आहे की आपण आजूबाजूला जे वातावरण देऊ ते मुलं ग्रॅस्प करतात फास्ट. मुलं कॉपी करतात. Copy करतात. ते इमिडिएट. येस, ग्रेट. सेम असंच पालकांच्या बाबतीतही जसं मुलांचा विश्वास आहे तसा पालकांचाही नसतो. म्हणजे एक मुलगी आहे, ती आईला सांगते की हा मुलगा मला त्रास देतो. पहिलं वाक्य येतं की तू काय केलंस. म्हणजे आपल्या मुलालाच ज्याच्यावरती विश्वास असायला पाहिजे पूर्ण, तिथंच पहिलंच हे येतं की ओके हिचंच काहीतरी चुकलंय. सो याकडे कसं बघता, म्हणजे हे बदलायला हवं आहे का? बदलायला हवं, कारण की मी म्हटलं ना मगाशी की जर मुलाला एक हक्काचं ठिकाण आहे की जिथं त्याच्या चुका ते सांगेल. मुळात आपल्या कल्चरमध्ये चुका करणंच लय मोठी प्रॉब्लेम समजला जातो. पण मला असं वाटतं की चुका ह्या त्याच्या आयुष्यातल्या त्या पायऱ्या आहेत. जर त्याने केल्या नाहीत तर त्याला हे कळणार नाही की काय चांगलं काय वाईट. आणि आपल्या इकडं आपल्या संस्कृतीमध्ये पहिलं हे सांगितलं जातं की चूक नाही करायची. आणि जर चूकच नाही केली तर मग कसं होणार. कारण की जर थॉमस एडिसननी जे लाईटचा शोध लागला तरी त्यांनी 1000 एक्सपेरिमेंट केलेले. आणि ह्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना एक क्वेश्चन विचारलेला की तुम्ही नैराश्य कसं काय आलं नाही, तुम्ही 1000 प्रयोग कसे काय करत गेला. तर ते म्हणाले की नैराश्य यायचं काहीच काम नाही, कारण की या 1000 प्रयत्नांनी लाईटचा शोध लागत नाही हे मी जगाला सांगू शकतो. तर पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला चुका केल्याशिवाय कळणार नाही, मुलाची जर्नी स्टार्टच होत नाही. आणि चुका एखाद्या बाळाकडून जर चूक झाली तर त्याला ते ओरडलं जातं, पनिशमेंट मिळते डायरेक्ट. ह्याच्याऐवजी पालकांनी त्याच्याकडं एक न्यूट्रल फिलिंग्सनी बघितला किंवा त्याला जर एक एक्सपिरियन्स थ्रू टीचिंग करण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की हे खूप फायदेशीर आहे. एक्सपिरियन्स बेस्ड लर्निंगची खूप गरज आहे. आपल्याकडं मातृदेवो भव पितृदेवो भव हे म्हटलं जातं, बट आपल्याला अजून एक ऍड केलं पाहिजे की पुत्रोदेवो भव पण. म्हणजे आपल्या घरात ते वाढणारं मुलं त्याच्याकडे पण अशा पद्धतीनं बघितलं गेलं पाहिजे की यस सेम म्युच्युअल रिस्पेक्ट फ्रॉम बोथ साईड. बरोबर, ग्रेट. सो पॅरेंटिंग बद्दल अजून तुम्ही ॲडॉलसन्स नावाची एक सिरीज बघितली का रिसेंटलीची, डॉक्यू सिरीज, ती नेटफ्लिक्सवरती आहे. तर त्याच्यावरती ब्रिटिश प्राईम मिनिस्टरनं त्या अक्षरशः सगळ्या शाळांमध्ये ती दाखवायला सांगितली होती, कारण एवढी ती महत्वाची होती. त्याच्यामध्ये एक 12 वर्षाचा मुलगा सोशल मीडियावरती असतो, त्याला ट्रोल केलं जातं. आणि त्या ट्रोलिंगमध्ये अनफॉर्च्युनेटली काय होतं की तो असं समजायला लागतो की मी अगली आहे, आय एम अगली वगैरे. आणि ज्या मुलीच्या मार्फत ते ट्रोल होतं त्या मुलीलाच तो नंतर स्टॅब करतो 12 टाइम्स आणि ते मरते ती मुलगी. आणि त्याचं ते पूर्ण इन्व्हेस्टिगेशन दाखवलंय. तर ते खूप हॉरिफाईंग आहे की ओके हे व्हायलन्स आणि या सगळ्या गोष्टी खूप जास्त वाढत आहेत ना की तिथं. आणि आमचे एक शिक्षिका भेटलेल्या रिसेंटली, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आज 5वीच्या मुलाकडे बघून सुद्धा वाटत नाही की हा इनोसंट असेल. सो तो इनोसन्स आणि ह्या गोष्टी हरवत चालल्यात का विद्यार्थ्यांमधल्या, ते ह्याकडे काय म्हणणं आहे तुमच्याबद्दल? दिनचर्या याला खूप मॅटर करते घरातली, मला असं वाटतं. दिवसाची जी सुरुवात आहे म्हणजे की ज्यावेळी डोळे उघडतात मुलांचे त्यावेळी मला असं वाटतं की आईवडिलांचे स्माईल त्यांच्या चेहऱ्यासमोर असायला पाहिजे, ना की TV आणि मोबाईल असायला पाहिजे. किंवा आता हल्ली मोबाईल हा एक असा घटक आहे की तो आत्ता 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं विज्ञान आहे. तर ते मोठी लोकंसुद्धा त्यातनं बाहेर पडत नाहीत इझिली. म्हणजे आपण जरी स्क्रोल डाऊन करायला चालू केलं तर आपल्याला कळत नाही की आपण अर्धा तास कधी घालवलं आहे. मला असं वाटतं त्याच्यावर एक सोल्युशन आहे की मोबाईलला बेटर ऑप्शन देता आला पाहिजे पालकांना, तर ते खरं पालकत्व. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा मुलगा जर मोबाईलमध्ये आहे तर तो ते सोडून दुसरं काय करेल किंवा त्याला बेस्ट वाटलं पाहिजे. मग मी माझे काही प्रयोग असतात की मी त्याला सर्व म्हणतो चल जाऊन क्रिकेट खेळूया असं. त्याच्याबरोबर हल्ली अपार्टमेंटमध्ये खेळायला मुलं नाही तर तो बेस्ट ऑप्शन त्याच्यासाठी तोच असतो, ते कल्पनेतलं जग. तर मला असं वाटतं की घरातली जी दिनचर्या आहे ते म्हटलं की सकाळची सुरुवात आहे ही आईवडिलांची चेहऱ्याची स्माईल त्यांना दिसली पाहिजे. किंवा सकाळचं वातावरण असेल, मग तुमची देवपूजा असेल, घरातलं अगरबत्तीचं वातावरण असेल, किंवा लहान मुलांना आता हल्ली पक्ष्यांचे आवाज सकाळी सकाळी आपल्या लहानपणी ऐकायला यायचे. पण तो जीवनातली जी सहजता आहे ना ती शिकवणं खूप गरजेचं असं मला वाटतं. पॅरेंटिंग करत असताना मुलांना ज्ञान देणं, शिक्षण देणं हे टार्गेट आहे आत्ताच्या पालकांचं. पण मला असं वाटतं की बुद्धी जागृत करणं हे मला असं वाटतं की अल्टिमेट ध्येय असायला पाहिजे की मुलाचं बुद्धी जागृत करणं. आणि हल्ली आपण काय बघतो की माझा मुलगा या
पुढच्या पिढीमध्ये किंवा पुढच्या त्याच्या फ्युचरमध्ये जिवंत कसा राहील एवढंच सगळ्या पालकांच्या डोक्यात आहे. त्यामुळं मग सायन्सला जायचं का मेडिकलला जायचं का कुठे जायचं. पण मला असं वाटतं की त्या मुलामधले जे सुप्त गुण आहेत किंवा त्याची जी जर्नी आहे, ज्या जर्नीसाठी तो आलेला आहे, ती ओळखून जर आपण त्याला सपोर्ट केला तर कदाचित समाज परिवर्तन करेल इतकी ताकद त्या बाळामध्ये जन्माला होईल. म्हणून तर बुद्ध जन्माला आले किंवा आपले शिवाजी महाराज असतील किंवा ह्या लोकांना ते स्वातंत्र्य मिळालेलं मला असं वाटतं. त्यात खूप महत्वाचा पॅरेंटिंगचा रोल होता. बुद्धांच्या बाबतीत लपवलं गेलं म्हणून होता आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत रामायण आणि महाभारत सांगितलं म्हणून होता. कारण बुद्धांच्या बाबतीत जर त्यांना लपवलंच गेलं नसतं तर ते क्युरिओसिटी निर्माण झाली नसती. बरोबर. सो खूप छान. भारताची एज्युकेशन सिस्टीम सुद्धा खूप घाण आहे पण असं म्हणू शकतो. इव्हन जे डेटाज वगैरे येतात इंडेक्सेस तर IIT सुद्धा खूप खाली येतात फॉरेन युनिव्हर्सिटीच्या पेक्षा. सॉरी, भारताच्या एज्युकेशन सिस्टीमवर तुमचं काय मत आहे? एज्युकेशन सिस्टीममध्ये मी तेच म्हणेन की आत्ताच्या पिढीला कुठं जायचं आहे, का जायचं आहे आणि कसं जायचं आहे ह्या 3 प्रश्नांची उत्तर शोधणं गरजेचं आहे. कारण की कुठं जायचं हे माहीत नसतं, का जायचं माहीत नसतं. म्हणजे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. कसं जायचं आहे ते नंतर आहे आत्ता असं मला वाटतं. आणि एज्युकेशन सिस्टीमबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं की आपली जी प्राचीन भारतीय संस्कृतीतली जी एज्युकेशन सिस्टीम होती ना तो खूप छान होती. म्हणजे त्याच्यामध्ये 3 आश्रम होते. एक होतं विद्यार्थी आश्रम, दुसरं होतं गृहस्थ आश्रम आणि तिसरं होतं वृद्धाश्रम. असे 3 25-25 टप्पे होते. 4 आपण म्हणू शकतो. मी ऐकलं. गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर ह्याच्यामध्ये म्हणजे मोकळ्या ठिकाणी एज्युकेशन दिलं जायचं. आज आपल्या पुण्यामध्ये एक शाळा आहे. तर या शाळेला जगातल्या 10 शाळांमध्ये 3 क्रमांकाची शाळा बनलेली आहे. ती वारी गुरुजी तुम्ही ऐकून असाल तर ती शाळा आहे. तर या शाळेमध्ये म्हणजे संपूर्ण भारतामध्ये डबा खाऊन मुलं झोपत नाहीत पण त्या शाळेमध्ये झोपतात. म्हणजे तिथं स्वातंत्र्य दिलेलं आहे किंवा मुलांना वाचन करायला झाडाखाली बसायला दिलं जातं. तर मला असं वाटतं की शिक्षण हे स्वातंत्र्यात खुलून येईल आणि ते स्वातंत्र्य आत्ताच्या पिढीला नाही आहे असं वाटतं. आणि की आता मी किती अशी मुलं बघितलेली आहेत की तो ते करिअर करतच नाही की जे त्याला करायचं आहे असं. बरोबर. म्हणजे एखाद्या बाळानं ठरवलं की त्याला माळी व्हायचं आहे तर त्याला होऊ द्यावं. तो इतका भारी माळी होईल की ती फुलं पण त्याच्याकडे स्माईल करतील. किंवा त्याला जर कुठला कलाकार व्हायचा आहे तर ते रंग त्याच्यासमोर नाचतील. तर असं वाटतं की त्या पद्धतीनं पॅरेंटिंगची खूप गरज आहे आणि एज्युकेशन सिस्टीममध्ये खरंच गरज आहे लक्ष घालण्याची. कारण की हे जे उद्याचं भारताचं भविष्य आहे त्याच्याकडे मला असं वाटतं की लक्ष फार कमी देतात लोक. खूप वाईट पद्धतीनं. सॉरी, नॉट ओनली पॅरेंट्स, नॉट ओनली समाज, सोसायटी म्हणून द गव्हर्नमेंट ऑल्सो इज नॉट लुकिंग टुवर्ड्स द एज्युकेशन सिस्टीम व्हेरी क्लीनली. त्याच्या आधी हेच की व्हॉट इज एज्युकेशन, काय करायला डेफिनेशन याची? शिक्षणाची व्याख्या तर मी असं म्हणेन की आपल्याला एक माणूस म्हणून जगता यावं आणि आपल्याला एक काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देता यावं सोसायटीमध्ये. एवढा पात्र बनण्याची जे ज्ञान आहे त्यालाच आपण शिक्षण म्हणूया. विवेकानंदांचं खूप छान वाक्य, द मॅनिफेस्टेशन ऑफ कॅरेक्टर इज द ओनली और परहॅप्स मेन मोटिव्ह ऑफ द एज्युकेशन. ग्रेट. सो ह्या कॅरेक्टर ह्या गोष्टीकडे कसं बघता की व्हॉट इज कॅरेक्टर एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू यू? कॅरेक्टर माझ्या मते असं आहे की जर एखादा मुलगा आहे तर ते कॅरेक्टर त्याचं तयार करण्यासाठी ते काही रिकामं भांडं नाही की तुम्हाला हवं ते होता त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की कॅरेक्टर म्हणजे एक दिवा आहे की जो पेटवला पाहिजे की जो इतर दिवे पेटवेल. खूप छान, खूप छान. मग अशी तुम्ही जी शाळा म्हणलात ना, तशी गीतांजली म्हणून रवींद्रनाथ टागोरांची शाळा होती. त्यात त्यांनी तो प्रयोग वगैरे केले होते. खूप छान गोष्टी होत्या आणि तेच खरं तर एज्युकेशन आहे. भारताचं जे एन्शियंट एज्युकेशन सिस्टीम आहे आपण म्हणू शकतो की गुरुकुल पद्धत होती ते पुन्हा रिवायझिंग करणं गरजेचं आहे. आताच रिसेंटली रेखे म्हणून एक मुलगा आहे, त्यानं यजुर्वेद चं पठन केलं काहीतरी 50 दिवसांमध्ये, जो की तो वेदमूर्ती वगैरे झाला. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया मोदीजींनी पण त्यांचं ते शेअर केली होती. सो व्हॉट यू थिंक की ते रिवाईज झालं पाहिजे पुन्हा किंवा ते आलं पाहिजे एज्युकेशन सिस्टीममध्ये? व्हॉट यू थिंक? नक्की आलं पाहिजे. भारत हा असा देश आहे की जो विश्वगुरू म्हणतो आपण त्याला. आणि भारतामध्ये अशी लोक जन्माला येऊन गेलेले आहेत की त्यांनी
जगाला आजही त्यांच्या टीचिंगची गायडन्स होते आणि ते आजही दिशादर्शक म्हणून ठरत आहे. जसं की आपण म्हणतो की जगाला युद्धाची नाही बुद्धांची गरज आहे, तर खरंच आहे की अशी लोकांचं किंवा आपले जे ग्रंथ आहेत ह्या ग्रंथांना मला असं वाटतं की लायब्ररीमध्ये बंद करून ठेवलं आहे आणि कदाचित त्याच्यासाठी मला असं वाटतं की काहीतरी प्रयत्न करायला हवे की मुलांनी जास्त वाचन करतील. विद्यापीठामध्ये मी असताना माझे एक सर आहे की जे लंडन युनिव्हर्सिटीला शिकवायला जातात, लंगरे सर म्हणून. तर त्यांनी मला हे सांगितलं की तिकडच्या कल्चरमध्ये आजही हा प्रश्न नाही विचारला जात की तुझा आवडता अभिनेता कोण आहे, पण तिकडं हे प्रश्न विचारतात की तुझ्या आवडीचा रायटर कोण आहे. आणि तिकडं आजही ग्रंथालय भरलेली आहेत आणि आपल्या इकडं सिनेमाची थिएटर भरलेले असतात. आणि मला असं वाटतं हे कुठंतरी दुसऱ्या महायुद्धाचं एक उदाहरण देऊ इच्छित आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडचं खूप नुकसान झालेलं. त्यावेळेला इंग्लंडच्या राणीला प्रश्न विचारलेला की तुम्ही तुमच्या देशाला कसं सावरणार. त्यावेळेला तिनंही हे वाक्य बोललेलं की वी डोंट नीड टू बी वरी बिकॉज ऑन वन शोल्डर वी हॅव शेक्सपियर अँड अदर वी हॅव जॉन मिल्टन. तर त्यांनी ही संस्काराची बीजे पेरली त्यांच्या कल्चरमध्ये आणि आपली बीजे हे धर्मामध्ये वाटून, शिवाजी महाराजांना धर्मामध्ये वाटलं, बाबासाहेबांना धर्मामध्ये वाटलं, बुद्ध असतील, महावीर असतील, खूप अशी मंडळी आहे आपल्याकडं की आपण यांना जर का आपल्या सोसायटीच्या कल्चरमध्ये आणतोय तर कदाचित भारत विश्वगुरू नाही तर मला असं वाटतं की भारत जगाला आदेश देईल. काय करायचं. खूप छान रीडिंग म्हणला तुम्ही, जे वाचनाचं म्हटलं ते खूप मार्मिक वाक्य आहे खरं तर. व्हेरी पिन आय वुड से पीपल मस्ट मार्क दॅट सेंटेन्स की बाहेरच्या देशामध्ये जो विचारला जातो प्रश्न हु इज युअर फेवरेट रायटर ऑथर, आपल्याकडे विचारलं जातं हु इज युअर फेवरेट ॲक्टर, विच इज फर्स्ट थिंग आय वुड से. की ह्यासाठी काय केलं पाहिजे किंवा वाचनाचं महत्त्व काय आहे, किती आहे, किंवा कसं बघतात त्याकडं. मला असं वाटतं की जसं हल्ली लोक आंदोलन करतात वेगवेगळ्या सोयीसुविधांसाठी, तर मला असं वाटतं की पुस्तकांसाठी पण एक आंदोलन केलं पाहिजे आणि ही एक सक्तीची गोष्ट केली पाहिजे वाचनासाठी. नोकरीमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला पाहिजे की बाबा 50 पुस्तकं वाचलेत का म्हणून. कारण की वाचनाने माणूस खूप प्रगल्भ होतो. मला असं वाटतं की मी आज जे पण काम करते ते कदाचित मी थोडंफार वाचलेलं आहे. म्हणजे इतकं नाही, विद्येचा महासागर खूप मोठा आहे आपण त्याच्यामध्ये, पण मला असं वाटतं की वाचनानेच माणसामध्ये काहीतरी क्रांती होऊ शकते. आणि पालक हल्ली मुलांना सोयीसुविधा देतात, मला असं वाटतं की संघर्ष दिला पाहिजे मुलांना. सोयीसुविधा देण्यापेक्षा मुलांना अडचणी द्या, संघर्ष द्या. कारण की मी माझ्या किंवा तुम्ही आपली जी पिढी होती त्या पिढीमध्ये 90s वाली पिढी 1990 पिढी, ह्या पिढीला संघर्ष खूप दिला पालकांनी. म्हणजे त्यावेळेला असं वाटायचं की माझे पप्पा माझे खूप दुश्मन आहेत की त्यांना माहीत पण नाही की पोरगं कितवीला शिकतंय किंवा आईला माहीत नव्हतं की हा काय करतोय. आणि त्यावेळेला असं वाटायचं की अशा कुटुंबांच्याकडे बघून असं वाटायचं की ते सोडायला आणायला येतात गाडीवरून किंवा खायला पैसे देतात किंवा दप्तर नाही किंवा पुस्तकं नाहीत. त्यावेळेला असं वाटत होतं की खरं मी खरी गोष्ट सांगतो की आई वडील, मी श्रीमंत घरामध्ये जन्माला आलो असतं किती बरं झालं असतं. किंवा मी एका नाल्यामध्ये दप्तर आणलेलं उचलून आणि ते शिवून मी वापरत होतो आणि ज्या मुलीचं ते दप्तर होतं त्या मुलीच्या समोरून मी जात नव्हतो कारण की तिला कळलं की हे तिचं दप्तर आहे. तर मला असं वाटतं की आत्ताच्या पिढीला संघर्ष खूप गरजेचा आहे. संघर्षाला लोक मागं पडतात, पण ती एक म्हण आहे की ये फूल मुझे विरासत में नहीं मिले क्योंकि तुमने मेरा कांटों का बिस्तर नहीं देखा. कदाचित कांटों का बिस्तर सबका होना चाहिए. नाही, खूप गरजेचं आहे. इव्हन आपण लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ मसल बिल्डिंग, तोडतो पेन, अदरवाइज इट वोंट बिल्ड. येस, सेम पद्धतीनं आपल्या आयुष्याच आहे. जर आपण ते तोडलं नाही, संघर्ष नाही घेतला, तर मला नाही वाटत आहे की ते छान बनणार आहे. म्हणजे अंबानीचा मुलगा आणि इतर जो एखाद्या छोट्या कुटुंबातून येऊन तो IAS बनतो ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे. आणि आय वुड से की त्या IAS होण्याला खूप महत्व आहे rather की तो अंबानीचा मुलगा. खूप छान. आणि वाचनाचं म्हणणं खूप गरजेचं आहे, वाचन आणि या सगळ्या गोष्टी. मला तर असं, मी दुःख नावाचं पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये वाचन हा एक लेखच आहे. त्याच्यामध्ये मला असं सांगावं असं वाटतं की एक माणूस आणि एक प्राणी याच्यामध्ये जर काही फरक असेल तर तो वाचनाचा आहे. म्हणजे प्राण्याला सुद्धा मेमरी असते, त्याचा मालक ओळख, बरोबर. प्राण्याला ऐकू येतं, त्याच्यावरती तो रिॲक्ट करतो, प्राण्याला बघता येतं चित्र वगैरे.
पण तो वाचू शकत नाही, तो भाषा बरोबर. डेव्हलप करू शकत नाही. माणूस हा वाचू शकतो. सो आय वुड लाईक टू सजेस्ट लोकांना खरं तर की ॲटलिस्ट मिनिमम 30 to 40 minutes ऑफ अ डे मस्ट बी डिवोटेड टू द रीडिंग आणि खूप छान वाचा, गरजेचं आहे. तुम्ही आता जो प्राणी हा शब्द वापरला तर त्याला आपण पशु हा शब्द म्हणतो. तर पशु हा शब्द पाशा या शब्दापासून आलेला आहे. म्हणजे प्राण्याच्या गळ्यामध्ये जो पट्टा असतो त्याला पाशा बोलतात. ओके ओके. तर माणसामध्ये आणि पशुमध्ये तोच फरक आहे की प्राण्याला जर कुठं न्यायचं असेल तर त्याला एकतर रश्शीनं पुढं खेचलं जायला पाहिजे किंवा मागून ढकललं पाहिजे. एकतर माणसाच्या बाबतीत पण तेच आहे की माणूस पशु नाही व्हायला पाहिजे. पशु इन द सेन्स की त्याला एकतर भूतकाळातल्या कुठल्या तरी घटनेनं ढकलत असतो किंवा भविष्य काळातल्या कुठल्या तरी गोष्टींना ते खिचाव करत असतो. तर तो स्वयंचलित आला, निष्काम कर्म आहे. भगवद्गीतेमध्ये तेच सांगितले, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. Yes. 2.47. हा. ग्रेट. ओके. सो करिअर निवडताना लोकांनी किंवा मुलांनी, विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? नेमकं त्यातनं हवं आहे काय? तुमचं काय मत आहे की जर तुम्हाला एखाद्या करायचं असेल की यू शुड गो फॉर दिस? करिअरमध्ये मी एवढं नक्की सांगेन किंवा मीही त्या गोष्टीचा विचार केलेला, कारण की मी खूप फालतू बिझनेस केलेला माणूस आहे. म्हणजे की पण मला असं वाटतं की काय होतं ते सांगा. फालतू म्हणजे स्कूलच्या कम्पॅरिझनमध्ये म्हणू शकतो, कारण कुठलाच बिझनेस फालतू नसतो. तो शब्द चुकीचा आहे. पण मी असे बिना इन्कमवाले बिझनेस किंवा बिना फायद्याचे बिझनेस खूप केलेले आहेत. पण मला नंतर कळालं की म्हणजे खूप मी कामं केलेले आहेत. म्हणजे मार्केटिंगची कामं केलेले आहेत आणि 11वी-12वीला असताना अशा काही कंपन्यांचे प्रोडक्ट विकायचं माहीत पण नव्हतं की ते नक्की ॲक्च्युली वर्किंग कसं चालतं, काय माहीत नसायचं. पण त्या प्रोसेसमध्ये मी भाजी विकलेली आहे, किराणा मालच्या दुकानात काम केलं आहे, मेडिकलच्या दुकानात काम केलं आहे, चप्पलच्या पण दुकानात मी काम केलं आहे कॉलेज करत करत. किंबहुना कॉलेजला जात असताना मी फरशी पण बसवायला जायचो. मग कॉलेजला जायचो, खराब कपडे घेऊन जायचो बॅगेतनं, वाळू पण टाकायचो, खूप सगळी कामं केलेली आहेत. तर मला असं वाटतं करिअर गायडन्समध्ये मी एक चांगला सल्ला देईन की समाजाच्या अडचणी आपल्याला बघता आल्या पाहिजेत काय. म्हणजे आज सोसायटीला काय गरज आहे, सोसायटीचे कोणते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता, तर हेच करिअर आहे खऱ्या अर्थानं. खूप छान. म्हणजे समाजामध्ये एखादा प्रॉब्लेम तुम्हाला बघता पण यावा आणि ते बघण्यासाठी तुम्ही समाज जगला पण पाहिजे, समाजामध्ये उतरला पाहिजे आणि लोकांच्या बेसिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज 2 प्रकारचे बिझनेस आहेत की त्याच्यामध्ये एका साईडला आहे की एक्झिक्युशन, ब्रँडिंग, ॲडव्हर्टाइजमेंटमुळे चालणारे बिझनेस आहेत आणि काही बिझनेस असे आहेत की ते समाजाची अडचण दूर करतात. मग तुम्ही म्हणाल की जगात आत्ता टॉपला जर बिझनेस चालतात तर एंटरटेनमेंटचे चालतात किंवा हौशी मौशी, मोबाईल असेल, व्यसनं असतील, ते जास्त पैसे मिळतात. आणि आज एखादा शेतकरी भाजीपाला घेऊन बसलेला असतो पण त्या भाजीला भाव नाही मिळत आहे. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी पण त्याचा सॉस कसा बनवता येईल ह्याचा विचार केला पाहिजे टोमॅटो विकण्यापेक्षा. समाजाच्या अडचणी, समाजामध्ये काय हवं आहे हे आपल्याला बघता आलं पाहिजे. वंडर किड्समध्ये मी तेच बघितलेलं की कराडमधल्या एज्युकेशन सिस्टीमचा थोडासा अभ्यास केलेला की प्री प्रायमरीवरती फोकस नाही आहे कोणाचा. म्हणजे ॲज इट इज 70-80 वर्ष जुन्या शैक्षणिक संस्था आहेत की ज्या ऑलरेडी त्यांच्याकडे ॲज इट इज मुलं येतातच नावावरती आणि त्यामुळं प्री प्रायमरी सेक्शन आहेत आणि नुसते टॉईज मुलांच्या समोर टाकतात. पण वंडर किड्समध्ये मुलांच्या न्यूरॉन डेव्हलपमेंटचा विचार केला जातो आत्ता आणि त्या डेव्हलपमेंटच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आम्ही तिथं करतो. आणि दुसरी गोष्ट, मुंबई पुण्यानंतर CCTVचा ॲक्सेस असेल ही एक समाजाची गरज होती त्या वर्गाची, त्या प्री प्रायमरीच्या सेक्शनची. कारण की आई वडील सोडून बाळाला स्वर्ग जरी दिला तरी ते बाळाला नको असतो आणि त्या वेळेमध्ये फर्स्ट टाईम आईपासून बाळ दूर करायची ताकद कोणामध्ये असेल तर ती शाळेमध्ये आहे, ती त्याच्या फ्युचरसाठी आहे. पण त्या 2-3 तासामध्ये आईची जी घालमेल होती की माझं बाळ काय करतंय किंवा एवढ्या ग्रुपमध्ये फर्स्ट टाईम गेले, रडतंय, ते उलटी केली का त्यानं किंवा त्याला पाणी कोणी देतंय का किंवा त्याला कोण मारतंय का, ही जी इन्सिक्युरिटी आहे ना आम्ही काढून टाकली. आम्ही CCTVचा ॲक्सेस देऊन टाकला पालकांना. खूप छान, खूप भारी आयडिया. हो, कारण की इथं आपण शिक्षण तर करतच नाही आहे. हां, की मुलांना हायजीन असेल, केअर असेल, सेफ्टी असेल आणि त्यांना संस्कार द्यायचे आहेत फक्त.
खूप छान. आपल्याकडे किती ते किती वर्षापर्यंतची मुलं आहेत? आपल्याकडे 2 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंत प्री प्रायमरी प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर. ओके. ह्या दोन्हीमधलं काय चूज कराल किंवा काय सांगाल? आवडत्या मुलीशी लग्न का आवडतं काम? मी म्हणेन की तुम्ही आधी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. म्हणजे आता मुलीचा विषय 2 वेळा आला म्हणून मी सांगतो त्याच्यावर माझे टीचिंग्स काय आहेत. ओके. मी ज्या वेळेला अशा शाळेत जाताना माझी बहीण माझा खूप मोठा गुरु आहे. आता ती प्राध्यापिका आहे वाळवा कॉलेजला. आणि शाळेला जात असताना मला माझी केस एकतर अशी कर्ली हेअर्स होत्या पहिल्यापासूनच, आणि त्याचा माझा भांगच पडायचा नाही. आणि ते माहीत नव्हतं की खोबऱ्यात तेल लावायचं नसतं. ते खोबऱ्यात तेल लावल्यानं चिपचिप होतं ना, तर त्यात माझे केसच बसायचे नाही. आणि मी ते शाळेला जाताना खूप वेळा ते ट्राय करायचं. आणि माझी बहीण एक दिवस मला म्हटली की तू काय करतेस? म्हटले दीदी अगं, म्हटलं केसच सेट होईना झाले. तर म्हणाली की तू एक गोष्ट लक्षात ठेव संभाजी, की सौंदर्य हा स्त्रीचा दागिना आहे आणि कर्तृत्व हा पुरुषाचा दागिना आहे. तर कर्तृत्व खूप गरजेचं आहे आणि त्याला तू फोकस दे. आणि आता थोडंसं हे सोलार सिस्टीमचा अभ्यास केल्यावर पण एक गोष्ट लक्षात आली की त्याच्याशी रिलेट करू शकता तुम्ही, की आज चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतोय. बरोबर. आणि युनिव्हर्समध्ये हे मोठ्या लेवलला एक्झाम्पल आहे, पण युनिव्हर्समध्ये हेच आहे की ज्याची ग्रॅव्हिटी छोटी तो मोठ्या ग्रॅव्हिटीच्या प्लॅनेटच्या अवतीभोवती फिरतो. म्हणजे चंद्र का फिरतो पृथ्वीच्या भोवती, तर त्याची ग्रॅव्हिटी तिच्यापेक्षा कमी आहे म्हणून. पण तिच्यापेक्षा ग्रॅव्हिटी सूर्याची जास्त आहे म्हणून सगळे प्लॅनेट त्याच्या भोवती फिरतात. तर मला असं वाटतं सूर्य व्हावं मुलांनी, की सूर्यासारखी ग्रॅव्हिटी जर तयार केली तर त्याला जी मुलगी आवडते ना, तो त्याचा गैरसमज होता, त्याच्यापेक्षा भारी पोरगी त्याच्या पुढे गेला, तो म्हणाल की अरे याच्यापेक्षा तरी भारी आहे. निघालाच विषय. मला ब्रेकअप विषयी पण विचारायचं. लोक म्हणजे मी बघितलंय, एक मुलगी आवडत असते, मागं खूप करतात, मागं जाणं किंवा खूप किती आय एम अवेलेबल अँड बेबी आय एम देअर फॉर यू काइंड ऑफ. ती काही भाव देत नसते काइंड ऑफ, किंवा इम्पॉर्टन्स नाही राहत. सो व्हॉट वुड यू सजेस्ट टू देम की ओके वर्क ऑन युअर सेल्फ? काय सांगाल त्या लोकांना की हे आता हे पुन्हा तंत्र हाऊ टू गेट अ गर्ल असं नाही आहे ते, बट अगेन काय सांगाल की इथं वेळ घालवण्यापेक्षा वर्क ऑन युअर सेल्फ हे किती छान आहे आणि हे कसं करावं खरं तर? काय आहे की हर गोष्टीला एक एक्सपायरी डेट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलीला असं वाटतंय की मी सावळा आहे आणि मी गोरा असायला पाहिजे होतं, तर मी स्वतःला जर गोरं करण्यामध्ये जर फोकस दिला तर कदाचित तिची जी ही आवड आहे गोरा असण्याची ती पण टेम्पररीच आहे. तिचं नंतर ती चेंज होऊ शकते. मग मी गोरं झाल्यावरती तिचं आणखीन चेंज झालं तर मग ते करणार का मी? मग मला असं वाटतं की आयुष्य जाईल दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता. किंवा तुम्हाला परमनंट गोष्टींच्या साठी लाईक करावं कोणीतरी. टेम्पररी गोष्टीसाठी तुम्हाला लाईक कोण करत असेल तर ते सौंदर्य सीझनसारखं असतं. उन्हाळा हिवाळा पावसाळ्यासारखं ते कधी निघून जाईल आणि त्यावेळेला तुमची किंमत काय आहे. किंवा कुठल्याही मुलीनं पण हे बघावं की तिला एखादा मुलगा लाईक का करतोय, तर ती फक्त सुंदर आहे म्हणून लाईक करतोय का ते एक माणूस म्हणून, किंवा तिच्यातला असा कोणता गुण आहे की जो लाईफ टाईम तो तिच्यासाठी त्या गोष्टीसाठी लाईक करत राहील तिला. ना की मग हल्ली तेच होते ना, आता दोघांचं खूप चांगलं, आता आपल्याकडे आधुनिकता वाढत चाललेली आहे, टेक्नॉलॉजी, तर एकमेकाला लाईक करतायत आणि मग ते कास्ट वगैरे पाळत नाहीत. आणि आता मेट्रो सिटीजमध्ये बघतायत, पण जास्त प्रमाणे ह्याचं पण आहे की डायव्हर्स पण जास्त व्हायला लागलेले आहेत. की अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. दोघांनाही कळालं पाहिजे की एकमेकांना का लाईक करतोय. आणि मला असं वाटतं की प्रेम हे स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही स्वातंत्र्य समोरच्या माणसालाही दिलं पाहिजे आणि तुम्हालाही असायला पाहिजे स्वातंत्र्य. जसं तुम्हाला समोरच्या माणसाला निवडायचं स्वातंत्र्य आहे, तसं त्यानंही स्वातंत्र्यामध्येच तुम्हाला निवडावं. ना कुठल्या फोर्स खाली, ना कुठल्या अट्रॅक्शन खाली, ना कुठल्या दबावाखाली, ना कुठल्या इमेज खाली, ना कुठल्या शब्दासाठी. हे असलं प्रेम नाहीच पण टिकणार आहे. स्टार क्रॉस लव्हर्स विल टेक देअर लाईफ ओनली, असं रोमिओ ज्युलिएटमध्ये स्टार्टिंगच सेंटेन्स आहे की तुमचं ते प्रेम हे ताऱ्यांच्या पलीकडे असेल तर मग त्याचा एकच एंड आहे, ते तुमचं जीवनच घेणार आहे. हाऊ यू डील विथ ब्रेकअप? हां, तशा घटना होतात. म्हणजे बऱ्यापैकी माझ्या पण शालेय जीवनामध्ये आपला ती पिढी वेगळी होती की आपण 10वीत आपल्याला एखादी मुलगी शाळा पिक्चरसारखं आवडायची, आपण तिला सांगितलंच नाही.
आणि आता ती मुलगी मुलंच घेऊन आली समोर. कॉलेजमध्ये पण अशी मुलगी आवडायची आणि मग ती मामा म्हणायचं का? येस येस. किंवा कॉलेजमध्ये पण आपल्याला एखादी मुलगी आवडत होती आणि आपला खूप फोर्स असायचा की तिनं पण मला लाईक करावं आणि खूप भांडणं पण व्हायची. त्या मुलीला माहीत नसते ही भांडणं इतकी एवढी झालेले आहेत. किंवा आजही ते कॉलेजचे किस्से वगैरे आहेत. पण आणि ब्रेकअपची डील म्हणला ना तर मला असं वाटतं की खरं प्रेम समजणं ह्याची जी जर्नी आहे ना ती ह्याच्यामधून होत असते. म्हणजे प्रेमाला मी म्हणेन की स्वर्गातलं डायरेक्ट पृथ्वीवरती पडलेलं किरण जर काय असेल तर ते प्रेम आहे. आणि तिथपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला पण काही ते स्ट्रगल करावं लागेल. आणि असं वाटतं की ब्रेकअपमध्ये जी एनर्जी आहे ना ती एनर्जी तुम्हाला कुठे घेऊन जाईल मला असं वाटतं. कारण की रॉकेटसुद्धा वरती जाताना खाली आग लागल्याशिवाय वरती जात नाही. तर मला असं वाटतं की मुलांनी ब्रेकअप झालेल्या मुलांनी तरी एक फोकस ठेवा की त्या एनर्जीचा तुमच्या लाईफसाठी उपयोग करा. आणि त्या रॉकेटला पण असं आहे की तुम्हाला गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत. म्हणजे रॉकेटचं उदाहरण मी खूप वेळा देईन की त्याच्यामध्ये मला खूप सुचतं बोलायला की रॉकेट वरती जाईल तर खूप आग आहे म्हणून जाईल वरती खाली. आणि वरती जाता जाता ते पृथ्वीच्या ऑर्बिटच्या बाहेर गेल्यावरती त्याला ग्रॅव्हिटीचा खिचाव कमी होतो. पण तो ग्रॅव्हिटीचा पृथ्वीच्या कक्षेपर्यंत त्याला ग्रॅव्हिटीचा जो खिचाव आहे ना त्या प्रवासामध्ये ना गोष्टी सोडून देतं ते. म्हणजे रॉकेटचा एक छोटासा पार्ट ऑर्बिटमध्ये फिरत राहतो पण जो मेन पार्ट आहे ते एक पार्ट रिलीज करत जातं ते. आणि मला असं वाटतं की ती आग त्या कक्षेपर्यंत टिकून राहिली पाहिजे आणि काही गोष्टी सोडून देत गेलं पाहिजे. आणि एकदा का तुम्ही एकदा ती कक्षा पार केली ना तर तुम्हाला कोणी खिचाव नाही. आणि बरीच मुलं तिथनंच खाली पडलेली असतात. आणि मला असं वाटतं की एकदा का तुमचा बिझनेस असू दे करिअर असू दे किंवा तुमची जी ताकद आहे त्या ऑर्बिट म्हणजे ग्रॅव्हिटीची पार केली ना तर तुम्हाला कोणी नाही रोखू शकत. अनलिमिटेड अनस्टॉपेबल यू विल बी. करेक्ट. खूप जाकीर खानचं पूर्ण माहिती नाहीये. ते जाकीर खान खूप ब्रेकअप बद्दल छान म्हणतो बट त्याचं पूर्ण नाही माहिती. तर लाईक शेवटची लाईन आहे की मैं आग न होता अगर तू मेरी होती असं काहीतरी पूर्ण काहीतरी छान आहे. आणि अर्थात प्रेमाचं तर खूप जास्त महत्व आहे. कबीर साहेब म्हणतातच की पोथी पडी पडी जगमुआ पंडित भयानक होय ढाई अकर प्रेम का पडेसो पंडित होय. सो खूप पोथ्या वाचल्यात पुराणं वाचल्यात बट तो पंडित नाही ज्यांना प्रेमाचं दीड 2.5 अक्षर वाचलंय तोच खरा पंडित आहे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. दुसरं की खूप जास्त पैसा का आवडतं का ह्यातलं काही मला असं वाटतं की आवडतं का मला डायरेक्शन पण असायला पाहिजे की ज्यात खूप जास्त पैसा आणेल. आणि आवडतं काम नुसतं असून चालणार नाही त्याने पैसा पण येतो का हे पण बघितलं पाहिजे. आणि मी कामाला प्रायोरिटी देईन कारण की पैसा एकदम सिलेक्ट करा म्हटलं तर मी नाही करणार. कारण की कंपाऊंड इंटरेस्ट इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड असं आइन्स्टाईनने सांगितलेलं आहे की आपण त्याच्याकडे पण फोकस दिला पाहिजे. आणि तुम्हाला कामाचं मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे योग्य डायरेक्शनमध्ये तर खूप जास्त पैसा पण येऊ शकतो. आत्ता सोशल मीडिया ॲडिक्शन खूप अक्षरशः सगळ्या लोकांमध्ये. तर चिल्ड्रनमधलं सोशल मीडिया ॲडिक्शन तुम्ही आता लहान मुलं बघताय तर त्यानंतर तुम्ही 10 वर्ष टीचिंगमध्येच होता तर तुम्ही अगदी 5वी ते 10वीतली ही मुलं बघितली त्यांचं खूप वाढलंय. त्याच्यामुळे खूप घाण गोष्ट होते की अटेन्शन स्पॅन कमी होते. सो व्हॉट डू यू से अबाउट दिस? नक्की हे झालेलं आहे. हे आधी नव्हतं असं नव्हतं. म्हणजे हे सोशल मीडिया आधी आलं पण पहिलं मला असं वाटतं की आपण लहान होतो त्यावेळेला पुस्तकं मिळायची स्टँडवरून आणून ती वाचायची. पण आपण हा पार्ट बोलायला लाजतो किंवा आपल्याकडे टॅबू समजलं जातं. मला असं वाटतं की जर का सोशल मीडिया वेगळा पार्ट असेल कदाचित तुमच्या म्हणण्याचं पण मी असं म्हणतो की मुलांचा जो इंटरेस्ट आहे आत्ताच्या वाढत्या पिढीचा की तो तिकडे आहे. पॉर्न असेल त्याच्यावरती मी सांगेन की झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्याला आपण जोपर्यंत एक्सप्लोअर करत नाही किंवा जोपर्यंत त्याला मुलांना त्याचं स्वातंत्र्य देत नाही बोलण्याचं किंवा समजून घेण्याचं किंवा सांगण्याचं तोपर्यंत ते असं त्याच्यातली क्युरियोसिटी वाढत राहते. म्हणजे जी गोष्ट तुम्ही दबवता धर्माच्या नावाखाली संस्कृतीच्या नावाखाली शिक्षणाच्या नावाखाली तर ती आपल्या वोल्कॅनोसारखीच असते. जेवढे जास्त दबता तेवढं ते जेवढ्या स्पीडनं मागे येतं. राईट. आणि सोशल मीडियाचं जर म्हटलं तर ॲब्सोल्युटली
आत्ताचं जे कल्चर आहे सोसायटीतलं हे बघता सोशल मीडिया आज इंटरनेट फॅसिलिटी फास्ट आहे किंवा मोबाईल ॲक्सेस आहेत घरामध्ये का 3-3, 4-4 म्हणजे हे प्रत्येक फॅमिलीनं कल्चर सेट केलं पाहिजे मला असं वाटतं. कारण की मोबाईल हा उपयोगाचा पण आहे आणि ना पण उपयोगाचा आहे. पण जर तुम्हाला जर त्याला व्यसन घालता आली तर ह्याच्यासारखं उत्तम साधन कुठलंच नाही. कारण की आज बघता पूर्वी मुलं लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचायला लागत होती, पण आज तुम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला ओश ऐकायचं आहे, बुद्ध ऐकायचं आहे, विवेकानंद ऐकायचं आहे, लगेच तिथं आहे. तर आई वडिलांनी ते करणं गरजेचं, कारण की मुलांच्या समोर तुम्ही काय दाखवताय आणि मुलांना काय हवं आहे घ्यायला पाहिजे हेही तुम्हाला कळायला पाहिजे. आणि मी ते करत असतो. मला असं वाटतं की प्रत्येक पालकानं ते करावं. पॉर्न ॲडिक्शन हा खरं तर खूप मोठा विषय आहे. हे अंतर्गत येतं सेक्स एज्युकेशनच्या. सो कसं काय गरजेचं आहे का देणं, कारण खूप कमी दिलं जातं. मला वाटतं त्या वयामध्ये देणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या वयामध्ये मुलं किशोरवयीन अवस्थेमध्ये जात आहेत त्या वयामध्ये मुलांना हे ते जे थिंकिंग आलेले असतात त्यात त्यांची चूक नसते मुळात. बरोबर. म्हणजे जरा जर 3री-4थीच्या मुलाला जर तुम्ही तीच गोष्ट दाखवली तर त्याला काही फरक पडत नाही. एखादा तुम्ही न्यूड फोटोग्राफ दाखवला तर त्याला काही फरक पडत नाही. पण ते जर 10वीच्या मुलाला दाखवलं तर त्याला खूप फरक पडतो. कारण की त्याच्या बॉडीमध्ये ज्या न्यूरॉन ज्या हार्मोन्स रिलीज होतात त्या एजमध्ये, तर त्या हार्मोन्सला पालकांनी पण डील करणं गरजेचं आहे ना. की तर हे खूप संवेदनशील पार्ट आहे की जो खूप संवेदनशीलपणेच हाताळला पाहिजे प्रत्येक पालकांनी आणि त्या गोष्टीशी रिलेटेड बोलणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली राईट. कारण मला असं वाटतं की जर तुम्ही योग्य सांगितलं नाही तर पॉर्न या सगळ्या गोष्टी काहीतरी वेगळं सांगून जाणार त्यांना की आपल्या इकडं त्याच्याशी रिलेटेड खूप अशा ह्या आहेत गैरसमज आहेत पालकांचे की मला माहीत आहे खूप सेक्सबद्दल. म्हणजे ते हे असं सांगण्यासारखं आहे की मी जर एखादं लाईटचं बटन दाबून लाईट लावतो म्हणजे मला लाईटमधलं सगळं माहीत आहे. इतकं सोपं नाही आहे ते. किंवा मी जर एखादी गाडी चालवते 10 वर्ष ह्याचा अर्थ मला इंजिन कसं काम करतं हे माहीत आहे का? नाही. तर मला असं वाटतं की या गोष्टीकडं खूप अभ्यासपूर्वक पालकांनी बघितलं पाहिजे आणि हे असं का होतं आहे आणि ह्याचं मुलांना एक क्लॅरिटी देणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आपण म्हणजे तो टॉपिक वेगळा होऊन जाईल पॉडकास्टचा. म्हणजे बोलेन मी त्यावरती वेगळ्या एपिसोडमध्ये. नाही पण गरजेचं आहे लोकांना असं एक सेक्स हे पण खरं माहिती नाही आहे पूर्ण त्याचं नॉलेज नाही आहे. थँक्स टू टेक्नॉलॉजी अगेन. मी एवढंच सांगेन त्याच्यावरती बोलताना की जर सेक्स ही गोष्ट वाईट असते तर बुद्ध जन्माला आले नसते, कृष्ण जन्माला आले नसते. ही तर एवढी लोकांना उमललेलं फुल बघायला खूप छान वाटतं पण ते कशातनं उमलले ते माहीत नाही लोकांना. किंवा मोर नाचताना लोकांना आवडतो, छान आहे, बसताय, फोटो काढतील, पण ते का? तर तेच म्हणतोय मी, लाईट लावली बटन दाबून म्हणजे मला लाईट सगळं माहीत नाही. तर त्याच्यामुळे अशी जाणं गरजेचं आहे. आणि टेक इट लाईक इट्स नॅचरल. म्हणजे तुम्ही जर एखादं चित्र आता देवानं ते भरलंय आपल्यामध्ये, ते दिलंय, तर त्याला आपण देवाला नाही कोसू शकत. म्हणजे त्यानं दिलंय तर मग ते काहीतरी रिझनच आहे ना. त्यानं दिलंय तर ते ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. ह्यासाठी ते स्वीकारणं गरजेचं आहे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट की सेक्स लाईफ आणि सेक्शुअल एज्युकेशन खूप गरजेचं आहे. ओके. टेक्नॉलॉजी खूप वाढतीये, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्या सगळ्या गोष्टी येतात. सो व्हॉट डू यू थिंक की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी विल रिप्लेस द टीचर्स? नाही, टीचर तर रिप्लेस नाही होणार मला असं वाटतंय. कारण की टेक्नॉलॉजी म्हणजे मुलांच्या फिलिंग्स समजून घेण्याचं काय अजून माणसाने तिथपर्यंत तंत्रज्ञान नाही गेलेलं किंवा हृदयाच्या ज्या प्रेशर आपलं माइंड जे प्रेशर करतं तिथपर्यंत टेक्नॉलॉजी नाही जाणार भविष्यात असं वाटतंय मला. म्हणून मग वाटत नाही की टीचरला रिप्लेस होईल आणि झालं पण पाहिजे. कारण की एक टॉपिक आहे 8वी-9वीला इंग्लिशच्या टेक्स्टबुकमध्ये की फन दे हॅड म्हणून. ओके. फन दे हॅड म्हणून आहे आणि ते 2051 सालातली मुलं 2010-11-12 सालच्या मुलांचं एज्युकेशन त्या काळातलं काय होतं ते डिस्कस करत आहेत. आणि ते मुलं कम्प्युटरसमोर बसून आहेत आणि जसं तुम्ही म्हणला AI की त्या मुलांना शाळेत जायची गरज नाही आणि घरातच कम्प्युटर सगळे लेसन घेतो आहे, खूप पुस्तकं वाचायचे आहेत आणि असं.
तर ते एक कल्पना होऊ शकते कदाचित, पण टीचरला रिप्लेसमेंट नाही वाटत आहे मला. त्या गोष्टीसाठी वाटत नाही, टेक्नॉलॉजीवरती विश्वास आहे, पण माइंड आणि आपल्या ज्या फिलिंग्ज आहेत ना ह्याला कंट्रोल करणं किंवा हे. व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ टीचर? शिक्षकाचं एका शिक्षकाचं इम्पॉर्टन्स खूप आहे, कारण की जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये जे अंतर आहे त्याला आपण आयुष्य म्हणतो, आणि ह्या जर्नीमध्ये आई वडील पण एक शिक्षक आहेत. शिक्षक आपण एक लिमिट नाही करू शकतो की शाळेतला, क्लासमधला. तर गुरु हा गुरु आहे. मग ते आई असेल, वडील असेल, मित्र असेल, बहीण असेल किंवा शाळेतले शिक्षक असतील, तर नक्कीच मला असं वाटतं की अंधारातनं प्रकाशात जाण्याचा मार्ग आहे. ग्रेट. तमसो मा ज्योतिर्गमय. येस. ग्रेट. Would you like to differentiate in between teacher or guru, or you don't feel like that there is any difference? टीचर ही आत्ताची आधुनिक कन्सेप्ट आहे, पण गुरु हा गुरुच आहे. म्हणजे आपण गुरुजी हा शब्द आपल्याला त्या शब्दापासून आलेला. Correct. आपण जी लावून रिस्पेक्ट केला, Yes. हा माझा गुरु आहे म्हणण्यापेक्षा हे गुरुजी आहेत माझे. आणि मला असं वाटतं की गरजेचं आहे. टीचर आणि म्हणण्यावरती आहे, तुम्ही नाव काय देताय ते. स्पिरिच्युअलिटीचा उल्लेख झाला सुरुवातीलाच की वंडर किड्स इज देअर, यू आर मिंगलिंग स्पिरिच्युअलिटी प्लस सायन्स, राईट? सो व्हॉट इज स्पिरिच्युअलिटी टू यू, आणि खरा अर्थ काय स्पिरिच्युअलिटीचा अकॉर्डिंग टू यू? स्पिरिच्युअलिटी म्हणजे नोईंग युअर सेल्फ. ग्रेट. म्हणजे मला असं वाटतं की हे जे कंपॅरिझन हल्लीच्या पालकांमध्ये सुरू आहे की तो मुलगा हुशार आहे, ती मुलगी अशी आहे तशी आहे, तर एखाद्या बाळाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी तुम्ही जर धडपड केली तर ती खरं पॅरेंटिंग आहे. आणि त्यानं स्वतःला ओळखला. आणि स्पिरिच्युअलिटी हा एक मार्ग आहे की जो तुम्ही स्वतःला ओळखू शकता. हा एक माध्यम आहे की स्पिरिच्युअलिटी थ्रू तुम्ही स्वतःला जाणू शकता. म्हणून बुद्ध म्हणाले की अपदीप भव. अप्पोदीप भव. येस, करेक्ट. की स्वतःचे प्रकाश खूप व्हा छान. आणि तुम्ही तुमचा मार्ग प्रकाशित करा. आणि डोळ्यावरून पट्टी निघण्यासारखं आहे ते. ज्या दिवशी तुम्ही स्पिरिच्युअलिटी थ्रू हे समजून घ्याल तुम्ही, तर त्यावेळेला तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघली, त्या दिवशी तुमचं खरं करिअर किंवा जीवनाचा प्रवास सुरू झाला. ॲब्सोल्युटली राईट. असं म्हणतात की फिजिकल बर्थ ज्यावेळी घेतो आई देते, आणि जो कॉन्शियसला बर्थ मिळतो, दुसरा जन्म, तो गुरु देत असतो. येस. खूप छान. तुम्ही रिडिंगचा उल्लेख केला. वी ऍक्च्युली टॉक अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग. तर अशी काही 3 पुस्तकं सांगा किंवा तुम्हाला आवडतात ती, तुमच्या युअर फेवरेट 3 बुक्स दॅट यू फील दॅट ऑल पीपल शुड रीड दॅट. सो प्लीज सजेस्ट सम 3 बुक्स. पहिलं म्हणजे मी असं सांगेन की भगवद्गीता. ग्रेट. त्याच्यानंतर मी जास्त करून हे इकिगाई पुस्तक पण वाचलेलं आहे. त्याच्यानंतर मी रिच डॅड पुअर डॅड एक पुस्तक वाचलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे माझ्या लाईफवरती इम्पॅक्ट करणारे हे काही पुस्तकं आहेत. आणि मी आता टेक्नॉलॉजीचा वापर जास्त करतो आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की लायब्ररीत जाऊन बसणं शक्य नाही आता ह्या तुमच्या जबाबदारीच्या जीवनामध्ये. तर मी प्रवासामध्ये खूप सारी पुस्तकं मोबाईलवरती ऐकत असतो. आणि मी माझे मित्र पुस्तकांना बनवलेलं आहे. आणि आपल्या मित्राचे विचार आपल्या डोक्यात जसे येतात आणि ज्याच्या संगतीचा परिणाम आपल्यावर होतो, तर मला असं वाटतं की मी तुम्हाला आत्ता अभिमानानं सांगेन की माझे मित्र ओशो आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, बुद्ध आहेत, विवेकानंद आहेत, महावीर आहेत, कबीर आहेत. तर मी यांना मित्र बनवलं आहे माझं, आणि मी रोज त्यांच्याशी बोलतो. आणि माझे प्रश्न त्यांना विचारतो, ते सांगतात मला. खूप छान. इट इज बेटर टू आस्क क्वेश्चन्स टू देम instead ChatGPT. Perhaps yes. आत्ता दिनचर्या आपण बघितली तर तुम्ही आजच्या तरुणांना प्लस एकूणच जे वाढतं वय किंवा तरुणांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल की त्यांनी कुठल्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत 3 अशा, आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत अशा 3? मी असं म्हणेन की आपलं जे खानपान आहे त्याच्यामध्ये जे आपलं जे अन्न आहे ना, ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग सांगेन मी तुम्हाला. कारण की मुलं जे अन्न खात आहेत तर ते अन्न असं रंगीबेरंगी कागदांनी पॅक केलेलं फास्ट फूड नसावं.
तर ते अन्न आईनं तयार केलेलंच का खावं असं मी म्हणेन. का तर जे निसर्गाशी जवळचं जे फूड आहे, जसं की त्याला कमी प्रोसेस केलेलं आहे आपण म्हणू, बरोबर. फळं भाज्या किंवा आईनं तयार केलेलं अन्न ह्यासाठी की अन्न हे फक्त शरीराची गरज नाही भागवत, तर तुमच्या आत्म्याला पण बॅलन्स करतं. आणि ते करण्यासाठी आईनं जे अन्न शिजवलेलं असतं किंवा जे प्रेम ओतलेलं असतं किंवा हृदयापासून बनवलेलं जे जेवण असतं, तर त्या फिलिंगसुद्धा ते जेवणाबरोबर बाळ ग्रहण करत असतं. म्हणून प्रत्येक आईला नक्की सांगेन की तुम्ही तुमच्या हातचं जेवण बाळाला खायला द्या. आणि त्या पद्धतीचा आहार जर बाळ घेत असेल तर कदाचित त्याचा आत्मा पण बॅलन्स होण्यासाठी मदत होईल. आणि काय प्रश्न होता तुमचा? आणि 3 अशा गोष्टी ज्या तुम्ही सजेस्ट कराल 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना. पहिलं, फूड येस, चूज राईटली. मी एक एक्झाम्पलमध्ये सांगेन की तुम्ही त्या एक्झाम्पल थ्रू सगळं लाईक करू शकता त्याच्यामध्ये. जर आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल तर 2 कंडिशन आहेत. एक आहे की आपण फिरायला, कंडिशन एमध्ये फिरायला निघालो आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठून तयारी करायची आहे आणि गाडी येणार आहे, तर तुम्ही कंडिशन एमध्ये गाडीची वाट बघताय. तर त्या गाडीची वाट बघत असताना तुम्ही आलाय सगळं आवरून आणि गाडी आली आणि तुमचा मूडच गेला गाडी बघून. तर गाडी एकदम भंगार, म्हणजे त्याच्यामध्ये कुशन नाही, स्मेल येतो आहे, साऊंड सिस्टीम नाही, चाकं व्यवस्थित नाही. आणि या कंडिशनमध्ये तुमचा प्रवास चांगला होईल का? नाही होणार आहे. कंडिशन नंबर 2 की तुम्ही सकाळी आवरून आला एकदम फ्रेश आणि डेस्टिनेशन खूप चांगलं आहे तुमचं. कंडिशन एमध्ये पण आणि बीमध्ये पण डेस्टिनेशन खूप चांगलं आहे. आणि तुम्ही आलाय आवरून, बॅग वगैरे भरलेले आहेत आणि गाडी आली आणि गाडी बघून तुम्ही खुश झाला एकदम. आणि कारण की शोरूम गाडी आलेली आहे, कुशन चांगलं आहे, साऊंड सिस्टम चांगला आहे, बस बैठक व्यवस्था खूप चांगली आहे आणि डेस्टिनेशन पण चांगलं आहे. पण त्या गाडीमध्ये बसल्यानंतर थोड्या वेळानं कळतं की गाडीचा ड्रायव्हर येडपट आहे. तर गाडीचा ड्रायव्हर येडपट आहे, त्याला रॉंग टर्न कळत नाही, त्याला स्पीड ब्रेकर कळत नाही, त्याला जिथं जायचं आहे तिथली दिशा माहीत नाही. तर तो खूप त्रासदायक प्रवास दोन्ही कंडिशनमध्ये होणार आहे. तर मला असं वाटतं की ती गाडी म्हणजे आपलं शरीर आहे आणि तो ड्रायव्हर म्हणजे आपलं मन आहे. तर ह्या दोन्हीवरती फोकस दिला पाहिजे की शरीराची पण मुलांनी काळजी घेणं गरजेचं आहे की तुमचं जे काही XYZ जीवन आहे ते जीवन कॅरी थ्रू आउट ते डेस्टिनेशनपर्यंत पोचण्यासाठी ती गाडी मदत करणार आहे. तर गाडीला खूप इम्पॉर्टन्स आहे. कारण की सगळ्या गोष्टीला रिप्लेसमेंट आहे पण तुमच्या शरीराच्या अवयवांना नाही आहे. आणि आपलं शरीर आपल्याला झेलत असतं आणि ते नंतर एकदम स्फोट करून नंतर वेळ घेत जाते हातातनं. आणि दुसरी गोष्ट, जो ड्रायव्हर आहे, भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे, श्रीकृष्ण पाठीमागं काम करतात ते दिशा देण्याचं. तर मला असं वाटतं की माइंड स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले जे कठीण प्रसंग असतील किंवा त्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी ते, मला असं वाटतं की स्ट्रॉंग माइंडेडच लोक होती, ग्रेट होती. आणि त्यासाठी आपण खूप काम करावं. आणि माइंडला स्ट्रॉंग करायचं तर त्याचा डायट पुस्तक आहेत. ग्रेट. तर ती पुस्तकं वाचली तर तुमचं माइंड डेफिनेटली स्ट्रॉंग बनेल आणि तुमच्या लाईफच्या कुठल्याही चॅलेंजेसला तुम्ही टॅकल करू शकता. येस. भगवद्गीतेतलंच वर्णन आहे की एकूण आयुष्याचं वर्णन केलेलं आहे की रथ ह्याचं वर्णन केलेलं आहे. रथ, ते घोडे, म्हणजे हे मसल, ते सगळं त्याची लगाम. ते 5 घोडे म्हणजे ते आपले 5 सेन्स आहे ज्याच्या थ्रू आपल्याला नॉलेज येतं. त्यानंतर ती लगाम म्हणजे मन आहे बहुतेक. त्यानंतर तो जो बसलाय ती बुद्धी आहे, माग जो आहे श्रीकृष्ण आहे, ते आत्मा आहे किंवा मन आहे, ते चालवतं सगळं. करेक्ट. ते एका वेळेला वी हॅव टू वर्क ऑन दिस ऑल थिंग्स. आय वुड से जेवतानाच एक थोडंसं हे सांगेन की मुलांनी जेवताना मन लावून का जेवलं पाहिजे. की बुद्ध असं सांगायचे की आपण म्हणतो की 32 वेळा एक घात चावून खावा किंवा काय, त्याचं एक मुलांनी एक शिकावं त्या गोष्टी किंवा समजून घ्याव्या की कुठलाही अन्नपदार्थ आपल्या ज्यावेळी समोर आहे त्यावेळी आपण शांत चित्तानं असायला पाहिजे. मोबाईल, TV नको त्याच्यामध्ये. आणि एकाच हातानं भाजी आणि चपाती तोडून ते खायचे आणि तोंडातला घास संपेपर्यंत ते दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे. तर हे थोडंसं मी जरा डीपली अभ्यास केला त्याचा. तर माझ्या अभ्यासामधून एक गोष्ट लक्षात आली की आपल्या ज्या 5 सेन्स आहेत ना, तर ह्या 5 सेन्सला आपण अन्नग्रहण करताना लावलं पाहिजे कामाला. तर ह्या 5 सेन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही अन्न बघता, म्हणजे तुम्ही अन्न बघितलं, त्याच्यानंतर तुम्ही अन्नाला स्पर्श केला, बरे, त्वचा, त्याच्यानंतर तुम्ही स्मेल घेतला अन्नाचा, नंतर तुम्ही टेस्ट केली, जीभ, आणि ते अन्न ज्यावेळी तुम्ही चावताय ना त्यावेळी तुझा आवाज पण ऐकला.
म्हणजे ह्या 5 सेन्सनी ला जर तुम्ही कामाला लावलं तर त्या त्या ग्रंथी, लाळ ग्रंथी ॲक्टिव्ह होतात आणि त्या 5 ग्रंथींचा 5 सेन्सचा यूज करून जर अन्न कुठलंही ग्रहण केलं ना तर ते प्रॉपर लाळ वगैरे तयार ब्रेन सोडतो आणि आपल्याला. तर मी हे नक्की सांगेन की ह्यासाठी मोबाईल आणि टी व्ही नको, कारण की बोलत बोलत जरी जेवलं तरी आपला ब्रेन कुठली लाळ सोडायची त्याला माहीत नाही. तोंडात बटाटा गेलाय, वांग गेले, कन्फ्युजन होतं. येस, सो ग्रेट. खूप छान वाटलं गप्पा मारून आणि थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू. मला बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स होतो माझा. खूप मजा आली, खूप छान बोलला, खूप छान. येस, थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच.